मुंबईमध्ये बांगलादेशींविरोधात कारवाई जोर धरत आहे। यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेणारे भाजप नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत। किरीटजी, सगळ्यात पहिलं तर तुम्ही स्वतः जाताय त्या ठिकाणी भेट देताय आणि त्यांचे कागदपत्र तपासताय, तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच की तुम्हाला अधिकार कोणी दिला? आता तर तुम्ही जनप्रतिनिधी सुद्धा नाही आहात, प्रतिनिधी सुद्धा नाही आहात, तर तुम्ही कुठच्या अधिकाराने त्यांचे कागदपत्र तपासता आणि त्यांची जाऊन चौकशी करता? महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनता हे माझ्या सोबत आहेत आणि कोणी जर दुश्मन देशाचा इथे दुश्मन आला असेल तर त्याला सगळ्यात पहिलं हाकलण्याचं काम सामान्य नागरिकांचं आहे। म्हणून हे विचारण्याचा अधिकार त्या घुसखोराला नाही, तो बेकायदेशीर काम करणारा माफियाला नाही आणि बांगलादेशीला वोट बँक मानणारा उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीला तो मुळीच नाही। प्रश्न तोच राहिला, अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही त्यांची कागदपत्र तपासता? स्वाभाविक आहे, त्यांनी विचारावा ना प्रश्न। कुठल्याही घुसखोराने विचारला, कुठल्याही बांगलादेशीने हा प्रश्न विचारला किरीट सोमय्याला? जो माफियागिरी करतो, इथे घुसपेटिया आहेत, चोरी करतो, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्याची हिंमत नाही आहे, त्यांना विचारू द्या। जे बांगलादेशी येऊन इथे राहत आहेत, कागदपत्र बनवत आहेत, त्यांच्यावर कारवाई होते, पण त्या अधिकाऱ्यांवर किती कारवाई झाली? त्यांचा आकडा काय की ज्यांनी ते बनवण्यात मदत केली, त्यांनी जे बांधकाम करण्यात मदत केली? मला काही काही वेळी कळत नाही, हे काँग्रेसचे नेते, ठाकरेचे नेते कारवाई होत आहेत त्यांना का प्रश्नचिन्ह करतायत? कारवाई करायला तुम्ही पण या आमच्या सोबत। मुद्दा असा आहे की जर अधिकाऱ्यांनी बदमाशी केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मुंबई महापालिकेने 6 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलंय, महाराष्ट्र सरकारने 45 अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे। त्या कारवाईला उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी सोबत आले तर स्वागत आहे। सर, आपल्याकडे काही आकडा आहे का किती बांगलादेशी महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत किंवा अनधिकृतपणे मुंबईत आणि महाराष्ट्रात आले, याचा काही आकडा आहे का सरकारकडे अधिकृतरित्या? पहिली गोष्ट आहे की अधिकृत तर 15 वर्ष तर ठाकरे होता, 2.5-3 वर्ष मुख्यमंत्री, 15 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, केंद्रात होता, त्यावेळी त्यांनी आकडे गोळा केले होते का? जो इल्लिगली येतो, जो इथे घुसतो, त्याचा आकडा काय, त्याचं रजिस्टर ठेवलं होतं का? श्रीमती काँग्रेसने आणि श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळी पदार्थ त्यांनी रजिस्टर बॉर्डरवर ठेवलं होतं। घुसपेटी आहे, आतंकवादी त्यात घुसलेले आहेत। मी आकडा हा देऊ शकतो, महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकारने 2025 मध्ये 2,33,000 ज्यांनी बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले होते ते रद्द केले, त्यापैकी 10,000 कारवाई पण सुरू आहे। मग प्रश्न हाच आहे की अनधिकृत आहेत, अनधिकृतपणे कागदपत्र बनवून घेतात, तर पोलीस आणि प्रशासन कारवाई स्वतःहून का नाही करत आहे? किरीट सोमय्यांना का सांगावं लागतं की तुम्ही ही कारवाई करा किंवा त्यांना का पुढाकार घ्यावा लागतोय? पत्रकार जागरूकतेने लोकांचं लक्ष वेधतो की नाही? वेधतोच। तुम्ही पण अनेक असे मुद्दे उपस्थित केलेत, त्यावेळी पत्रकाराला मी हे विचारणं हे चुकीचं आहे। त्यांनी जर ब्लॅकमेलिंग केलं तर त्या पर्टिक्युलर पत्रकार आपला जागरूकता, तर किरीट सोमय्या जागरूक नागरिक म्हणून जर एवढी हिंमत करून तर सराहना करायची असेल तर हे उद्धव ठाकरेसाठी सांगतोय, तर कौतुक करायचं तर कर, पण माझी तंगडी का ओढतोय रे बाबा? त्या बांगलादेशीची ओढ ना तंगडी। मुद्दाच आहे, मी मुद्दे लक्षात आणून देतो, कोर्टात पण मी कधी कोर्टाने पण हा प्रश्न नाही विचारला। कोणी सामान्य नागरिक जर आपली जबाबदारी पार पाडते, कारवाई अधिकारी करतात, हे लक्षात ठेवा। शेवटचा प्रश्न, येणाऱ्या दिवसांमध्ये अजून कुठच्या प्रकारच्या कारवाया आपल्याला पाहायला मिळतील? भाजपाने विशेष करून तुमच्याकडनं कुठच्या प्रकारची मोहीम राबवली जाईल? हाच प्रश्न काही पत्रकार विचारायचे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, राहुल गांधी सगळे विचारायचे। ज्यावेळी मुंबईतील अनधिकृत मशिदीवर जे भोंगे अनेक वर्ष वादत होते, तो बंद करण्यासाठी किरीट सोमय्या मैदानात पडला होता ना, हाच प्रश्न विचारायचे। 100 दिवसात सगळे भोंगे बंद केले। आज 6 महिने झाले, त्या मस्जिदीवर अनधिकृत भोंगे होते, बंद झाले। 1 डझन पिटिशन झाल्या, कोर्टाने कुणालाही दाद दिली नाही। पुढच्या 100 दिवसात आम्ही मुंबईला बांगलादेशी मुस्लिम हॉकर माफिया, फेरीवाले माफिया मुक्त करून दाखवणार। धन्यवाद।
निश्चितच 100 दिवसात मुंबईमध्ये जे अनधिकृतपणे बांगलादेशी राहत आहेत ते मुक्त मुंबई करून दाखवण्याचा दावा जो आहे तो किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र हे पाहावं लागेल की या अनुषंगाने येणाऱ्या दिवसांमध्ये अजून किती चढाओढ आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामॅन आशिष धामापूरकर सह दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.